नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मुस्लिम तरुणांकडून हिंदू तरुणींवर अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण उघडकीस। हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं, आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रजा मेमन, शफी शेख यांना अटक। नाशिकमध्ये कॉर्पोरेट लव्ह जिहाद संघटित गुन्हा असेल तर मकोका लावा, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी। पुण्यातील हिंदू जन आक्रोश मोर्चाची रॅली बोपदेव घाटात पोलिसांनी अडवली। बेकायदा नमाज पठणाविरोधात रॅलीचं आयोजन, आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांचा सहभाग। जळगाव आणि बुलढाण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, जळगावात पीडितेच्या कुटुंबियांकडून शिक्षकाला चोप तर बुलढाण्यात आरोपी शिक्षक ताब्यात। एकशे 32 बनावट खात्यांच्या तपासात खराबचा नवा कारनामा उघड। स्पेशल 26 सिनेमाचा फंडा वापरत आर्थिक फसवणूक, भक्तांनाच बनवायचा बनावट इन्कम टॅक्स अधिकारी। खरात प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंनी टोचले महिलांचेच कान, महिलांनीच भान राखायला हवं, एकही महिला बेशुद्ध अवस्थेत दिसली का, शर्मिला ठाकरेंचं विधान। बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये अजूनही वादंग, सुनेत्रा पवारांविरोधातील उमेदवारी मागे न घेतल्यास प्रचारात न उतरण्याचा काही वरिष्ठ नेत्यांचा निर्णय। काँग्रेसचे काही नेते आज दिल्लीत हायकमांडशी संपर्क साधणार। पश्चिम आशियात युद्धज्वर कमी होण्याची चिन्ह, इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाला तात्पुरता विराम, इराणवरील हल्ले 2 आठवडे थांबवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय। काही अटींसह हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा, ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर इराणची मोठी घोषणा। 14 दिवसांच्या युद्धविरामासाठी इराणचे 10 कलमी प्रस्ताव, अमेरिकन सैन्य माघारी घेण्यासह लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची अट, सर्व स्तरावर लढाई थांबवत भविष्यात हल्ले होणार नाहीत याची मागितली ग्वाही। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची पत्रकार परिषद, थोड्याच वेळात पत्रकारांशी संवाद साधला। युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण। युद्धविरामानंतर इराणनं अमेरिकेला ठणकावलं, युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत नाही, आमचं सैन्य तयार, शत्रूंनी चूक केली तर उत्तर देऊ, इराणचा इशारा। शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोनं चांदीच्या दरात उसळी, सोन्याच्या दरात प्रतितोळा 3,000ची तर चांदीच्या दरात प्रति किलो 10,000ची वाढ। मुंबईतील समुद्रात अनधिकृत एलईडी मासेमारीवर धडक कारवाई, 6 एलईडी बोटींवर 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त, पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी मोहीम अधिक तीव्र होणार। यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यात 6% घट, एल निनोच्या परिणामामुळे मान्सूनच्या ढग निर्मितीमध्ये अडथळा। देशातील सरासरी पर्जन्यमान 817 मिलीमीटर राहण्याचा स्कायमेटचा अंदाज।